हे अभिरामेश्वर मंदिर आहे. हे पूर्वी 7व्या शतकात बांधलेलं. त्याच्यानंतर बरीच वर्ष राजा कृष्णदेवरायापर्यंत याची बरीचशी कामं झाली. परंतु आदिलशाही आल्यानंतर या मंदिराची वहिवाट बंद झाली, बरीचशी तोडफोड झाली. मग ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यावेळी दक्षिण विजय मोहीम आखली, त्यावेळी परतीच्या प्रवासात त्यांनी जिंजीचा किल्ला घेतल्यानंतर या मंदिराचा जीर्णोद्धार किंवा पुन्हा वहिवाट चालू केली. आणि त्यानंतर हे अभिरामेश्वर या नावाने हे मंदिर ओळखले जाऊ लागले. त्यांनी या मंदिराचे नाव अभिरामेश्वर असे ठेवले. आणि हे सुंदर मंदिर, आणि यात महाराजांचा नावाने शिलालेखही आढळतो आपल्याला. इथे नंदी आहे. म्हणजे महाराजांनी दक्षिण दिग्विजय ज्यावेळी जिंजीचा किल्ला घेतला तेव्हाचं त्यांनी 30 वर्ष असे बंद असलेले मंदिर याचा जीर्णोद्धार केला आणि वहिवाट चालू केली. फार मोठी गोष्ट आहे या मंदिराच्या बाबतीत. हे ऐतिहासिक महत्त्व फार मोठं आहे. हा श्री गणेश गणपती बाप्पा मोरया. आपण थोडं आतमध्ये पण बघूया. आणि मंदिरात मराठीत आणि बऱ्याचशा भाषांमध्ये म्हणजे तमिळमध्ये बरेचसे शिलालेख आहेत. आणि इकडे प्रत्येक दगडावरती काहीतरी लिहिल्यासारखंच वाटतंय. आपण बघूया. हा चिंतामणी. फोन केला म्हणजे सर असं मग त्यांच्याकडे गेलो मी रात्री 7ला त्यांच्याकडे गेलो, रात्री 10ला त्यांच्याकडून बाहेर पडलो. आणि असं ठरलं की उद्या पण थांबायचं आपल्याला. एक दिवस वाढला, परत जिंजीला मूग कमी केलं, म्हणजे 7ला इथं आलं. ते सर आले, पुजारी वगैरे होते, सगळ्यांना बोलवलं, सगळ्यांना त्याचं सांगितलं. त्यांनी तमिळमध्ये सांगितलं, आम्ही मराठी इंग्लिशमध्ये सगळं एक्सप्लेन केलं. आणि सगळे ग्रुप झाले. आणि हे अभिरामेश्वराचं मंदिर. हा अभिरामेश्वर. समोर शंभो शंकर. हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव. शंभो शंकर. अभिरामेश्वर.